आपण पाहत आहात विश्व न्यूज मराठी, ध्यास विश्वासार्ह बातमीचा। उद्या सकाळी स्वामींचं दर्शन आहे, मग अक्कलकोट मध्ये आजचा मुक्काम हॉटेल 4 पेटल्स मध्ये। स्वच्छता, टापटीप, रास्त दर आणि एलिमेंट व्हेजचं रुचकर स्वादिष्ट जेवण, सोबत वाढदिवस पार्टी मीटिंग साठी सुसज्ज 100 आसन क्षमतेचा 1000 स्क्वेअर फीट एसी हॉल, वातानुकूलित रेस्टॉरंट, एक्झिक्युटिव्ह प्रीमियम रूम्स। सूट बुकिंग साठी स्वामी भक्तांनी आजच संपर्क करावा। हॉटेल 4 पेटल्स एक्झिक्युटिव्ह, दिशा एम्पायर डीसीसी बँकेजवळ, स्टेशन रोड, अक्कलकोट। मोबाईल 95 45 139 147। पाहुण्यांचं मानपान, निमंत्रितांचा सन्मान, कार्यवाहकाची प्रतिष्ठा म्हणजे लग्न कार्याचा दर्जेदार वस्ता। सुटिंग, शर्टिंग, इंडो वेस्टर्न शेरवानी, सूट आणि रेडीमेड गार्मेंट साठी मसुती क्लॉथ एम्पोरियम अँड रेडीमेड्स। नववधूच्या राजशाही बस्त्यासाठी खासम खास विवाह कलेक्शन, प्युअर सिल्कचं स्वतंत्र दालन, फॅन्सी साडीज, वधूवरांसाठी इथनिक वेअर्स, 2 मजली प्रशस्त एसी शोरूम। अक्कलकोट मधील सर्वांग सुंदर वस्त्र दालन मसुती क्लॉथ एम्पोरियम अँड रेडीमेड्स। साड्यांचं माहेरघर म्हणजे अक्कलकोट येथील समर्थ मसुती यांचं मसुती क्लॉथ एम्पोरियम अँड रेडीमेड्स। A1 चौक, जुनी बँक ऑफ इंडिया बिल्डिंग, अक्कलकोट। 77 093 81 438। लग्नाचा बस्ता ब्रँडेड असावा, किफायतशीर आणि आपल्या बजेटमध्ये असावा। अक्कलकोट पंचक्रोशीतील प्रत्येक वधूपित्याची ही अपेक्षा आणि महालक्ष्मीच्या कृपेनं ही अपेक्षा पूर्ण करण्याचा ध्यास आहे आमचा। श्री महालक्ष्मी मार्ट 25,000 स्क्वेअर फुटाचं भव्य असं दालन, सुटिंग, शर्टिंग, शालू साडी, होजेरी भांडी, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स, होम अप्लायन्सेस, एकाच छताखाली संपूर्ण लग्न बस्त्याची खास सोय। मेन रोड, अक्कलकोट रेल्वे स्टेशन, जिल्हा सोलापूर। मोबाईल 99 22 63 98 21। लग्न पाहावं करून आणि फर्निचरचा बस्ता अक्कलकोटच्या आकाशमधून। फर्निचरचा बस्ता? हो, फर्निचरचा बस्ता एकाच छताखाली, एकाच ठिकाणी, सर्व व्हरायटी मिळणारं, महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या लोकांच्या पसंतीचं आकाश मल्टी ब्रँड आणि फर्निचर, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स, प्रत्येक खरेदीवर हमखास डिस्काउंट। जुना पॉवर हाऊस, बस स्टँड रोड, अक्कलकोट। मोबाईल 91 72 82 99 27 आणि 98 50 44 99 27। लोकमान्य सुपर बाजार। आम्ही जपतो आपला आनंद आणि विश्वास। लोकमान्य सुपर बाजार आपल्या लोकांचं, लोकांसाठी, लोकांच्या पसंतीचं, लोकांचं आपलं लोकमान्य सुपर बाजार। वोकल फॉर लोकमान्य, आपली खरेदी आपली बाजारपेठ, लोकमान्य सुपर बाजार। धोंगडे गॅरेज समोर, A1 चौक, रस्ता, अक्कलकोट। मोबाईल 70 57 60 10 07। भारताच्या शेजारच्या देशातील लोकशाही संपुष्टात येत असताना भारतात लोकशाही व्यवस्थेला ग्रहण लावण्याचं काम सुरू आहे। लोकशाहीत मतदार हा राजा असतो, त्या मतदार राजाच्या मतदानाची चोरी केली जात आहे। यामध्ये ईव्हीएम मशीनबद्दल जनतेच्या मनात शंका आहेत, म्हणूनच मार्कडवाडीच्या लोकांनी आपलं मत कोणाला गेलं हे पाहण्यासाठी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेऊन देशाला दिशा दाखवली आहे। लोकशाहीत मतांचा अधिकार अबाधित राहावा आणि बॅलेट पेपरवरच मतदान व्हावे या मागणीसाठी लवकरच भारत जोडो यात्रेप्रमाणे मोठे जनआंदोलन उभे केले जाईल आणि त्याची सुरुवात मार्कडवाडीपासून करू असा निर्धार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोलापूर जिल्ह्यातील मार्कडवाडीला भेट देऊन गावकऱ्यांशी संवाद साधला। यावेळी त्यांच्याबरोबर माजी आमदार रामहरी रुपनवर, माजी आमदार तथा राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नंदकुमार पवार, सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे, प्राध्यापक यशपाल भिंगे यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोकशाही वाचवण्यासाठी मार्कडवाडीच्या योद्ध्यांनी सुरू केलेल्या लढाईत काँग्रेस पक्ष गावकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे। आता राज्यातील इतर गावांमधूनही ग्रामसभा ठराव करून बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी करत आहेत। मार्कडवाडीतून सुरू झालेला हा लढा आता राज्यभर पसरू लागला आहे।
सांगली जिल्ह्यातील कोळेवाडी, रायगड जिल्ह्यातील माणगाव यासह राज्यातील अनेक गावांमध्ये आंदोलने उभी राहत आहेत. ही लढाई आता मार्कडवाडीची राहिलेली नसून देशव्यापी आंदोलन बनत आहे. मार्कडवाडीच्या लढाईची सर्व माहिती लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना दिली असून भारत जोडो यात्रेप्रमाणे लवकरच एक मोठी यात्रा काढण्यावर विचार सुरू आहे, असेही नाना पटोले यांनी सांगितलं. मार्कडवाडीतील लोकांनी केवळ मॉक पोलिंग घेण्याचा निर्णय घेतला तर सरकार घाबरले आणि पोलिसांच्या मदतीने हा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला. 144 कलम लावले, अनेकांवर गुन्हे दाखल केले आहेत. गावकऱ्यांवर दाखल केलेले गुन्हे तातडीने मागे घ्यावेत यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याचं आश्वासनही नाना पटोले यांनी दिले आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. तसेच आमच्या www.vishnewsmarathi.com या वेबसाईटलाही अवश्य भेट द्या.